म्हणजे ते बातमी वाचल्यावर प्रचंड वेदना झाल्या की वैष्णवीचा कशा पद्धतीने आत्महत्या नाही तर ती हत्याच आहे. तिच्या आईवडिलांच्या तिचे संपूर्ण बाईट मी आज ऐकले. कालही बातम्या चालल्या होत्या, त्यातनं माहिती घेतली. पुण्याच्या पोलिसांशी मी त्या ठिकाणी बोलले आणि ही आत्महत्या नाही तर तिला आत्महत्येला प्रवृत्त केलं आहे. ज्या पद्धतीने तिच्या शरीरावरती खुणा होत्या मारायच्या, तिचे वडील आणि आई सांगत असताना अक्षरशः हृदय असं पिळवटून निघत होतं, डोळ्यातनं पाणी येत होतं की एका मुलीला तळहाताच्या फोडासारखं वाढवतात आणि लग्न करून दिल्यानंतर तिच्यावर थुकतात, तिला मारहाण करतात, तिचे केस उपटतात. अरे माणसं आहेत का हैवान आहेत ही? मी तुम्हाला या ठिकाणी अतिशय जबाबदारीने सांगते, तो काय नाव त्याचं ते हगवणे, तो कोण पण असू दे, कुठल्या पण पार्टीचा असू दे, कोणाच्या किती पण जवळचा असू दे, पार मांडीला मांडी लावून बसणारा असू दे, तरी त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्याचा फॉलोअप करू. वैष्णवी ही फक्त तिच्या आईवडिलांचं आडनाव बहुतेक कसपटे आहे, त्यांची मुलगी नाही तर ही या महाराष्ट्राची मुलगी आहे.